श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजचा व्हिडिओ लॉ ऑफ अट्रॅक्शनवर घेऊन आलेले आहे. बऱ्याच जणांना आपल्या स्विचवर्ड्सचे त्याचप्रमाणे न्यूमरॉलॉजीतले काही एक असे सुंदर अंक ज्याचा खूप छान प्रभाव पडलेला आहे आणि म्हणूनच एक वाक्य मी तुम्हाला आज अशा पद्धतीने समजावून सांगणार आहे ज्याच्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही याची शाश्वती मी तुम्हाला देते. आजूबाजूचा जो आवाज आहे तो थोडा इग्नोर करा, कारण घरामध्ये लाईट नसल्यामुळे मी आज गॅलरीमध्ये बसलेली आहे. थांबा जरा, तो आवाज थांबू देतच मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते तुम्हाला की ज्यांना ज्यांना पेड कन्सल्टेशन हवं आहे त्यांनी कृपया व्हॉट्सअपला मेसेज करावा, तुम्हाला रिप्लाय दिला जाईल. ज्यांनी ऑलरेडी पेड केलेले आहेत त्यांनी आज रात्री 10, 10:30 या वेळेपर्यंत फोन लावावा. फोन बिझी लागला तर दुसऱ्या कुणाचं तरी कन्सल्टेशन चालू असेल मग उद्या लावावा. अशा पद्धतीने पेड कन्सल्टेशन मी काल रात्रीपासून चालू केलेलं आहे. कृपया 11 नंतर कॉल लावू नयेत, कारण शेवटी प्रत्येकाची आरामाची वेळ असते. 11, 12:30, सकाळी 6 असे कॉल येतात. तर असं करू नका. 10 ते 11 ही आपली वेळ आहे. त्या वेळेमध्ये कॉल ट्राय करा आणि नक्कीच तुमचे 2 नाही 3 दिवसांना तुमचा नंबर लागेल. मध्ये मी 4 दिवस फक्त बंद ठेवलं होतं म्हणून मला तुमचे कॉल घेता आलेले नाही आहेत. मात्र कॉलवर तुम्हाला उत्तम मार्गदर्शन आणि दुर्मिळ उपाय दिले जातील. ज्योतिषशास्त्रीय किंवा माझ्याकडचे जे असतात खास ते वेगळे उपाय व्हिडिओतले सोडून. दुसरी गोष्ट सांगायची आहे, अघोर लक्ष्मी साधना मंत्र जपाची माळ आपल्याकडून ज्यांना ज्यांना हवी आहे त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा. पहिले 50 बुकिंग झाले आहेत. काल सांगितल्यावर कालही 20 बुकिंग झाले आहेत. आता फक्त 30 रुद्राक्षाच्या जपमाळा ज्या अघोर लक्ष्मी जपावर मी सिद्ध केलेल्या आहेत आणि तुम्हाला तो मंत्र दिला जाईल. ती माळ फक्त तुम्हीच वापरायची. मंत्र कोणालाही सांगायचा नाही, ही एकच अट आहे. रिझल्ट काय येतात 21 दिवसांनी तुम्ही मला सांगाल. आता बऱ्याच जणांचे कमेंट आले की व्हॉट्सअपला की मंत्र द्या. हो मी देणार आहे. 10 जणांना एकत्र केल्यावर 10 जणांना तो मंत्र मी शेअर करणार आहे. तोपर्यंत तुमच्याकडे आलेली माळ तशीच ठेवा. त्यामध्ये जी फुलं आहेत जी मी साधना करताना ठेवलेली आहेत किंवा त्यामध्ये जे चंदन आहे कस्तुरी चंदन ते पण तुम्हाला तसंच ठेवायचं आहे. ती पोटली तशीच्या तशी देवघरात ठेवा जोपर्यंत मी मंत्र देत नाही, तुम्हाला माहिती देत नाही. लवकरात लवकर बुकिंग करा ज्यांना हवे आहे. लक्ष्मी कुंचन पण लवकरात लवकर बुकिंग करा. सिद्ध करणे सध्या माझं चालू आहे. आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, तुम्हाला जर आयुष्य बदलायचे असेल तर काही गोष्टी तुम्हाला प्रकर्षाने लक्षात ठेवाव्या लागतील. त्यासाठी मी एक छोटासा अनुभव तुम्हाला आधी सांगते ज्याच्यामुळे तुम्हाला वाटेल की हो हे वर्क करतं. एक महिला होती म्हणजे जिचं नाव होतं सुजाता आणि सुजाताला कसं होतं, तिला 2 मुलं होती आणि ती एक सिंगल मदर होती. तिचे पती कोरोना काळामध्ये एक्सपायर झालेले होते. त्यामुळे अचानक सगळ्या घराचं बर्डन तिच्यावर आलं. अतिशय साध्या भाड्याच्या घरामध्ये ती राहत होती. मुलगी जात होती 12वीला आणि दुसरी जी होती ती होती 9वीला. मुलगी 12वीतली तिला रोज म्हणत असे, आई भाड्याचे घर असण्यापेक्षा ना आपल्याला स्वतःचे घर घेतले पाहिजे. मुलीच्या मनात रोज असायचं, पण आई तिला उत्तर काय द्यायची की सध्या शक्यच नाहीये, रोजच्या खाण्याची मुश्किल झालीये, स्वतःचं घर कुठनं घेतीस, भाडं तरी भरू शकतोय का नाही का रस्त्यावर येतोय काय माहिती. मुलगी शांत बसायची. एक दिवस तिची छोटी मुलगी म्हटली, आई मला जरा बागेत घेऊन जा किंवा मला थोडंसं बाहेरचं काय आईस्क्रीम वगैरे खायचं आहे. तेव्हा सुद्धा त्या आईने तेच उत्तर दिलं की रोजचा वरण भात खाण्याची मारामार आहे आणि तू बाहेरच्या गोष्टी करतेस आहे त्यात गप्प बसा. असंच दिवस पुढे जात चालले. एक दिवस तिची जुनी मैत्रीण तिला भेटली आणि तिला म्हणाली की आपल्या सबस्क्रायबरचाच अनुभव आहे. जी मैत्रीण आपले व्हिडिओ सतत बघत असे
तिने मी दिलेले भरपूर नंबर वगैरे वापरून तिच्या आयुष्यात आमूलाग्र असा बदल झाला होता. मग ती तिला म्हणाली की तू असं नको म्हणूस की माझ्याकडे हे नाहीये, माझ्याकडे ते नाहीये. मी सांगते तसं तू प्रार्थना करायला सुरुवात कर, जी आमच्या ताईने आम्हाला दिलेली आहे. ती म्हटली ह्यानं काय होणार आहे, माझा गेलेला नवरा परत येणार आहे का, मी जे कमवते त्यात वाढ होणार आहे का, मला स्वतःचं घर मिळणार आहे हे तर चालणारच आहे. तिनं काही ऐकलं नाही. पण मैत्रीण सुद्धा जिद्दी होती आपल्यासारखी. तिने 2दा 3दा 4दा तिला सांगून आपले व्हिडिओ पाठवून ते करण्यासाठी परावृत्त केले आणि त्यानंतर तिनं पॉझिटिव्ह बोलायला सुरुवात केलं. मुलगी जेव्हा तिला म्हणाली की आई काहीतरी बाहेरचं खाऊया, चला म्हटली आज आपण जाऊया. अगदी 15 रुपयाची पाणीपुरी, आईस्क्रीम अशा पद्धतीनं खाऊन ते घरी आली. तिलाच बरं वाटलं की आज आपण आपल्या मुलांना बाहेर नेलं. त्यानंतर तिची मुलगी वर्षभराने म्हणजे जेव्हा ती फर्स्ट इयरला गेली त्या मुलीने सुद्धा पॉझिटिव्ह बोलून प्रयत्न केला की आपण आता बाहेर जॉबला लागूया. ती सुद्धा जॉबला लागली. पार्ट टाइम जॉब करता करता त्या मुलीला चांगला 20,000 रुपये पेमेंट मिळू लागला आणि मग त्यांनी स्वतःच्या घराची प्रोग्रेस चालू केली. आईची कमाई, हिची कमाई यामध्ये छान काटकसर करून पॉझिटिव्ह माइंडसेट करून त्या स्त्रीने म्हणजे जी सुजाता होती तिने आपला जॉब संपल्यानंतर पुण्यामध्ये छोटासा फूड बिझनेस चालू केला. खरं सांगते ही कहाणी तुम्हाला एखाद्या पिक्चर सारखी वाटेल पण ही सत्य गोष्ट आहे. त्यानंतर दोघींनी मिळून 1 RK पुण्यासारख्या सिटीमध्ये थोडा आउटसाइडला 1 RK बुक केला आणि आज ती बाई स्वतःच्या घरात राहते आणि ती माझ्याशी स्वतः बोलते. म्हणजे ती पेड कन्सल्टेशन पण तिनं घेतलं आणि मेसेजद्वारे पण ती माझ्याशी बोलली की ताई मला अजून काय करता येईल. आता तिचा हुरूप इतका वाढला की ती मागचा भूतकाळ सगळा विसरून पुढे जायला बघत आहे. अर्थातच तिची प्रगती होत आहे. आता तिची धाकटी मुलगी सुद्धा लवकरच 10वीच्या पुढे जाईल आणि त्यांचं चांगल्यात चांगलं आयुष्य ते तिघी मिळून जगायला सुरुवात करतील. बदललं कशानं? फक्त पॉझिटिव्ह माइंडसेट. म्हणून तुम्हालाही उद्यापासूनचे 21 दिवसाचे चॅलेंज घ्यायचे आहे. मी सांगते म्हणून, मी म्हणते म्हणून काय फरक पडतो ते बघा. कोणीही विचारलं की कसं चालू आहे, एकदम मस्त. कोणीही विचारलं पैशाबद्दल काय असेल, आपण किती कमावतो हे कोणालाही सांगायचं नाही. मात्र माझं मस्त चालू आहे. आणि समजा आता मी सुद्धा छोट्या 2 BHK मध्ये राहत आहे जिथे किचन आणि हॉल अटॅच आहे, म्हणजे एकत्र आहे, ओपन किचन आणि 2 बेडरूम छोट्या आहेत. मी समाधानी आहे, नाही असं नाही, पण स्वप्न सोडलेलं नाहीये की मोठा प्रशस्त 3 BHK घ्यायचा, 2 BHK मोठा प्रशस्त घ्यायचा, ज्याला ओपन 2 गॅलऱ्या असतील असा घ्यायचा. हे माझे स्वप्नही थांबलेले नाहीयेत. अखिलेशला चांगल्यात चांगला जॉब मिळणार आहे याची मला खात्री आहे. म्हणजे मी माझी स्वप्न थांबवलीच नाहीयेत. आता मी 2 व्हीलर घेतलीये पण मी लवकरच 4 व्हीलर घेणारच आहे हे माझं बोलणं आहे. माहित नाहीये आपल्याला, हे मी नकळत तुम्हाला सांगते. माहित नाहीये मला जमणार आहे का नाही, पण मी घेणार आहे हे नक्की आहे. मला माझं प्रत्येक स्वप्न माझ्या आयुष्यात पूर्ण करायचं आहे. त्याच पद्धतीने मला निरोगी राहायचं आहे. म्हणून 21 दिवसाचं चॅलेंज घ्यायचं आहे. एक वही करायची आहे. त्या वहीमध्ये पहिल्या पानावर माझ्या आयुष्यात सर्व चांगले चालू आहे, माझ्या आयुष्यात रोज नवनवीन चांगले बदल घडत आहेत, माझा पैसा रोज ट्रिपल होत आहे म्हणजे 3 पट वाढत आहे आणि माझ्या खात्यावर करोडो रुपये जमा आहेत. एवढंच लिहायचं आहे तुम्हाला. दररोज एका पानावर ही 4 ओळी तुम्ही फक्त 21 दिवस लिहून बघा आणि त्यानंतर मला बदल सांगा. आयुष्यात बदल हा खूप सोपा आहे, पण त्यासाठी आपलं माइंडसेट पॉझिटिव्ह हवं आहे. युनिवर्सकडं लाखो अब्जो करोडोनं तुमच्याकडे देण्यासाठी आहे, पण युनिवर्सपर्यंत जर सतत निगेटिव्ह थॉट्स तुम्ही सोडाल तर हे अशक्य नाही, इम्पॉसिबल आहे की तुमची प्रगती होईल. कधीच होणार नाही. काही लोक बघा तुम्ही एका रूममध्ये राहत असतात, त्यांच्या 2 पिढ्या पण पुढं तेवढंच करतात, त्यांच्यात प्रोग्रेसच होत नाही. का? तर त्यांची माइंडसेटच ठरलेली असती आहे एवढं बास. मान्य आहे की समाधानात सुख आहे, पण जर आपण प्रगती करू शकत असू, आज जर मी अशी अजून 2 घरं घेतली, ती मी रेंटनं दिली, अजून 2 घेतली, ती रेंटनं दिली, तर माझ्या अखिलेशला पुढं खूप चांगलं होणार आहे. आत्ता सध्या नाही, पण मी हे करू शकेन ह्याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणून वाढवायचं बघा. मल्टिप्लाय म्हणजे आपल्याला सध्या गरज आहे की तुम्ही मल्टिप्लाय किती काय करू शकाल. डोकं चालवा. प्रत्येकासाठी शक्य आहे, कारण इम्पॉसिबल हे युनिवर्सला माहितीच नाहीये.
मात्र जर तुम्ही वारंवार निगेटिव्ह बोलाल तर युनिवर्स तुम्हाला ते 100 पटीनं देईल. धर तू नकारच देतोयस ना, तुला मी हेच देते असं म्हणेल. पण जर तुम्ही पॉझिटिव्ह बोलाल तर तुम्हाला त्याच्या 1000 पट, लाखो पट मिळेल आणि तुम्हीही करोडपती व्हाल, ह्याच्यावर माझा विश्वास आहे. काही लोक कमेंटमध्ये सुद्धा येऊन निगेटिव्ह बोलतात की तुमच्याकडे जर करोड रुपये आहेत तर तुम्ही यूट्यूबवर कशाला आहे. अशा लोकांचं काहीच होऊ शकत नाही. मात्र जे स्वतःचं मन बदलतात, पॉझिटिव्ह मन ठेवतात, त्यांच्या बाबतीत हे 100 नाही 1,00,000% खरं होणार. श्री स्वामी समर्थ.